नमस्कार मित्रांनो, अक्रोड या फळाला मेंदूचं टॉनिक असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे आपल्या मेंदूची रचना असते त्याचप्रमाणे अक्रोड या फळाची सुद्धा रचना असते आणि योगायोगानं हे फळ मेंदूसाठीच सर्वात जास्त पोषक असतं. अक्रोडच्या नियमित सेवनानं आपल्या मेंदूची कार्यक्षमता कितीतरी पटींनी वाढते. अक्रोड हा न्यूट्रिशन्सचा एक संपूर्ण स्रोत आहे, ज्यामध्ये विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स विपुल प्रमाणात आढळतात. आता अक्रोड म्हणजे काय हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी अक्रोडचा छोटासा परिचय. मित्रांनो, अक्रोड या फळाला इंग्रजीमध्ये वॉलनट असं म्हटलं जातं. अक्रोड हे एक मध्यम आकाराचं फळ असून यावर कठीण असं आवरण असतं. हे आवरण तोडल्यानंतर आतमध्ये असं एक बी मिळतं. या बीलाच अक्रोड असं म्हटलं जातं. अक्रोडच्या जवळपास 20च्या आसपास प्रजाती अस्तित्वात आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त अक्रोडचं उत्पादन चीन या देशात होतं. जगामध्ये निर्माण होणाऱ्या अक्रोडच्या उत्पादनाचा जवळपास 50% वाटा हा एकट्या चीनचा आहे. चीनशिवाय अमेरिका, चिली, इराण आणि युक्रेन या देशांमध्ये सुद्धा अक्रोडचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. भारतामधील जम्मू काश्मीर हे राज्य अक्रोडच्या उत्पादनात अग्रेसर आहे. अक्रोडच्या झाडाची उंची जवळपास 70 ते 80 फुटापर्यंत असू शकते. आता जाणून घेऊया अक्रोडमध्ये कोणते पोषक तत्व किती प्रमाणात असतात. 30 ग्रॅम अक्रोडमध्ये कोणते पोषक तत्व असतात त्याचे विवरण स्क्रीनवर देण्यात आलेले आहे. आता जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. मित्रांनो, अक्रोड खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, पण आपण अक्रोड कधी आणि कसे खाता त्यानुसार त्याचे फायदे कमी जास्त होऊ शकतात. मित्रांनो, जर आपला मेंदू व्यवस्थित कार्य करत असेल तर जगामधील कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. जगामध्ये आजवर जेवढी प्रगती झाली ती सर्व मानवी मेंदूची कमाल आहे. नियमित अक्रोड खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूला मिळणाऱ्या पोषक तत्वांची गरज पूर्ण होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढते. नियमित अक्रोड खाल्ल्यानं आपली स्मरणशक्ती कितीतरी पटींनी वाढते आणि आपण बऱ्याच गोष्टी दीर्घकाळपर्यंत लक्षात ठेवू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याने तर अक्रोडचे नियमितपणे सेवन केलं पाहिजे. वयाच्या साधारणतः 14व्या वर्षापर्यंत आपल्या मुलांच्या मेंदूचा विकास होतो. लहानपणापासूनच जर मुलांना अक्रोड खाण्याची सवय लावली तर त्यांच्या मेंदूचा योग्य पद्धतीने विकास होतो. विकसित मेंदूमुळे आपली कल्पनाशक्ती वाढते आणि याच कल्पना जर आपण अंमलात आणल्या तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो. अक्रोडच्या सेवनामुळे आपल्या विचारांची गती वाढते, त्यामुळे आपली बुद्धी तल्लख होते आणि योग्य वेळी योग्य विचार आपल्या मेंदूमध्ये निर्माण होऊन आपण न अडखळता खूप वेळ बोलू शकता. अक्रोडच्या नियमित सेवनामुळे आपला हजरजबाबीपणा सुद्धा वाढतो. बुद्धीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी किंवा वक्त्यांसाठी अक्रोडचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. अक्रोड मध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे आपल्या मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून तो दीर्घकाळ न थकता काम करू शकतो. अक्रोड मध्ये आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंट या घटकामुळे आपला मेंदू ताजातवाना राहण्यास मदत होते. जर आपल्या शरीरातील पेशींची वाढ अनियंत्रित पद्धतीने होऊ लागली तर आपल्याला कॅन्सर हा आजार होण्याची शक्यता असते. अक्रोड मध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड या घटकामुळे कॅन्सरच्या पेशींना वाढण्यास अटकाव केला जातो. अक्रोड मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट तत्व सुद्धा कॅन्सरशी लढण्यास आपल्या शरीराची मदत करते. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरवर अक्रोड खूपच गुणकारी आहेत. नियमित अक्रोडचं सेवन केल्यानं 10 प्रकारच्या कॅन्सर पासून आपले संरक्षण होऊ शकते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम सुद्धा अक्रोड मार्फत केले जाते. त्यामुळे आपले शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहण्यास मदत होते, ज्यामुळे आपल्या शरीरातील स्फूर्ती सुद्धा वाढते आणि आपण निरोगी जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. यातील एक म्हणजे LDL, ज्याला बॅड कोलेस्ट्रॉल असं सुद्धा म्हटलं जातं, आणि दुसरं म्हणजे HDL, त्याला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं. आपल्या
आपल्या हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी या दोन्ही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित असणं गरजेचं आहे. बॅड कोलेस्ट्रॉलचं वाढतं प्रमाण हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. या कोलेस्ट्रॉलचे थर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूस जमा होतात, त्यामुळे हृदयास रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा कोलेस्ट्रॉलमुळे आपल्याला हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल हे बॅड कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. जर आपण आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न केले तर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन आपलं हृदय निरोगी होऊ लागतं. नियमित अक्रोडचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू लागतं, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते. मित्रांनो, चुकीच्या जीवन पद्धती आणि आहार शैलीमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. उच्च रक्तदाब होण्यामागे बरीच कारणे असली तर यातील एक मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील सोडियमचे वाढलेले प्रमाण. आजकाल जवळपास सर्व हवाबंद पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण आढळून येतं. हे पदार्थ टिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रिझर्वेटिव्ह मध्ये सोडियम हा एक महत्वाचा घटक आहे. प्रमाणापेक्षा जास्त सोडियम आपल्या शरीरात जाऊन आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक महत्वाची भूमिका बजावतात. या घटकांच्या संयोगाने उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो. अक्रोडमध्ये हे घटक विपुल प्रमाणात असल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. आपला रक्तदाब जर नियंत्रणात राहिला तर आपल्या हृदयाचे आरोग्य सुद्धा सुधारते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर अक्रोड हे एक वरदानच आहे. अक्रोडमध्ये असणाऱ्या घटक तत्वांमुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण संतुलित होतं, त्यामुळे डायबिटीस पासून आपल्याला आराम मिळतो. अक्रोडच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीरातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण सुद्धा कमी होते, त्यामुळे विशेष करून टाईप 2 या प्रकारच्या डायबिटीसवर अक्रोड खूपच गुणकारी आहे. रोज नियमित अक्रोड खाल्ल्याने आपल्याला डायबिटीस होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. मित्रांनो, डायबिटीस हा एक अनुवांशिक आजार आहे. जर आपल्या घरामध्ये डायबिटीसचा इतिहास असेल तर आपण नियमितपणे अक्रोड खाल्ले पाहिजेत, त्यामुळे आपल्याला हा आजार होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. मित्रांनो, रोज 30 ग्रॅम अक्रोड नियमितपणे सेवन केले तर आपले वजन सुद्धा कमी होऊ शकते. अक्रोडमध्ये फायबर्स विपुल प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी होते आणि आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी साठण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे आपले वजन कमी होऊ लागते. अक्रोडमध्ये पोषक तत्व विपुल प्रमाणात असतात, त्यामुळे आपल्या शरीराचे योग्य पोषण होते. अक्रोडच्या सेवनाने आपल्याला लवकर भूक सुद्धा लागत नाही, त्यामुळे अनावश्यक कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जाण्याचे प्रमाण कमी होऊन त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी 30 ग्रॅम अक्रोड सकाळी उपाशी पोटी खाल्ले पाहिजेत. आपण ग्रहण केलेल्या अन्नामधून आपल्या शरीरास ऊर्जा मिळते. या ऊर्जेचा वापर करण्याच्या शरीराच्या प्रणालीला मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम प्रणाली व्यवस्थित काम करत असेल तर शरीराच्या जवळपास सर्व अवयवांना योग्य ऊर्जेचा पुरवठा होतो, त्यामुळे प्रत्येक अवयवाचे कार्य सुधारते. मेटाबॉलिझम प्रक्रियेमध्ये बाधा उत्पन्न झाल्यास आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागू शकतो. नियमित अक्रोडचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमच्या प्रक्रियेला चालना मिळते, त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना योग्य ऊर्जेचा पुरवठा होऊन त्यांच्यामधील चैतन्य वाढते. परिणामी आपले शरीर सुद्धा स्फूर्तिवान होते. योग्य मेटाबॉलिझम प्रक्रियेमुळे आपल्या शरीरातील अवयवांचे जीवनमान सुद्धा वाढते. आपल्या शरीरातील हाडांची निर्मिती कॅल्शियम या घटकापासून होते. रोजच्या आहारात जर कॅल्शियमचे योग्य प्रमाणात सेवन केले तर आपल्या हाडांचे आरोग्य सुधारते. कॅल्शियमच्या नियमित सेवनाने आपली हाडे मजबूत होतात आणि हाडांच्या विकारांपासून आपलं संरक्षण होतं. अक्रोडमध्ये कॅल्शियम हा घटक विपुल प्रमाणात आढळतो, त्यामुळे आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी अक्रोडचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. अक्रोडमध्ये असणारा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. हा घटक कॅल्शियमला पूरक असतो. या दोन्ही घटकांच्या संयोगाने आपली हाडे बळकट होतात आणि हाडांच्या विकारांपासून आपली सुटका होते. मोडलेली हाडे लवकर जुळून येण्यासाठी अक्रोडचे नियमित सेवन केले पाहिजे. हाडांच्या सर्व विकारांमध्ये दुधाबरोबर
दुधाबरोबर अक्रोडचे सेवन विशेष लाभदायक ठरते, कारण दूध आणि अक्रोड या दोघांमधील कॅल्शियम या घटकांचा आपल्या हाडांना फायदा होतो. लहान मुलांच्या हाडांच्या विकासासाठी त्यांना अक्रोड नियमितपणे खाऊ घातले पाहिजेत. मित्रांनो, आपल्या आहारात जर फायबरचं प्रमाण व्यवस्थित असेल तर त्याचा फायदा आपल्या पचन संस्थेला होतो. आहारातील फायबरच्या योग्य प्रमाणामुळे आपलं पोट व्यवस्थित साफ राहतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते. आपली पचनशक्ती जर व्यवस्थित असेल, आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते. अक्रोडमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्या पचनशक्तीला व्यवस्थित ठेवण्याचं काम अक्रोड मार्फत केलं जातं. पचनशक्तीच्या समस्या असणाऱ्या लोकांनी अक्रोडचं नियमितपणे सेवन करायला हवं. आपल्या शरीरामध्ये बऱ्याच प्रकारचे हार्मोन्स स्त्रवत असतात. या हार्मोन्सचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांना नियंत्रित करण्यासाठी केला जातो. हार्मोन्सच्या संतुलनामध्ये बिघाड झाल्यास संबंधित अवयवांच्या कार्यामध्ये बाधा उत्पन्न होते. मित्रांनो, रात्री झोप न येण्याची बरीच कारणे असली तरी त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील मेलाटोनिनचे बिघडलेले संतुलन. मेलाटोनिन हे एक हार्मोन असून रात्रीच्या शांत झोपेसाठी ते कारणीभूत असतं. जर या हार्मोनचं शरीरातील प्रमाण कमी झालं तर आपल्याला झोप येत नाही. रोज रात्री दुधाबरोबर अक्रोडचं सेवन केल्यानं या हार्मोनची शरीरातील मात्रा वाढते. परिणामी आपल्याला झोप सुद्धा शांत येते. शांत झोपेमुळे आपल्या मेंदूचे आरोग्य सुद्धा सुधारते आणि आपला मेंदू न थकता दीर्घकाळपर्यंत काम करू शकतो. मित्रांनो, मराठीमध्ये असणारी एक म्हण आपल्या सर्वांना ठाऊक असेलच, आणि ती म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजेच बीज जर शुद्ध असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या झाडाला फळे सुद्धा चांगलीच येतात. त्याचप्रमाणे आपल्या शुक्रजंतूंची गुणवत्ता जर चांगली असेल तर आपण निरोगी मुले जन्माला घालू शकता. जर आपण मुलांसाठी प्लॅनिंग करत असाल तर पती पत्नी दोघांनीही अक्रोडचं सेवन जरूर केलं पाहिजे. अक्रोडच्या सेवनानं पुरुषांमधील शुक्रजंतूंची संख्या वाढते आणि त्यांची गुणवत्ता देखील सुधारते. स्त्रियांमधील ओव्ह्युलेशनची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अक्रोड खूपच गुणकारी आहेत. पती पत्नींनी जर नियमित अक्रोडचं सेवन केलं तर निरोगी आणि गुटगुटीत मुले जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. अक्रोड बरोबर जर बदामाचं सेवन केलं तर जन्माला येणाऱ्या मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होतो. त्यामुळे गरोदरपणामध्ये अक्रोडचं सेवन करणं विशेष लाभदायक मानलं जातं. गरोदरपणामध्ये आपल्या शरीराबरोबरच आपल्या बाळाच्या शरीराचं सुद्धा पोषण होत असतं. त्यामुळे गरोदरपणात आपल्याला पोषक तत्वांची सर्वात जास्त गरज भासते. अक्रोडमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि अन्य पोषक तत्व विपुल प्रमाणात असतात. नियमित अक्रोडच्या सेवनामुळे आपल्या शरीराची अतिरिक्त पोषण मूल्यांची गरज भागविली जाते. गरोदरपणामध्ये अक्रोड खाणे हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायक असते. अक्रोड मधील घटक तत्वांमुळे आपल्या गर्भातील बाळाच्या मेंदूचा व्यवस्थित विकास होतो. त्यामुळे जन्माला येणारे बालक हे बुद्धिमान होते. गरोदरपणामध्ये हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास आपला रक्तदाब सुद्धा अनियंत्रित होतो. अक्रोडमध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे रक्तदाब व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्यामुळे गरोदर मातांनी अक्रोडचं नियमित सेवन केलंच पाहिजे. मित्रांनो, जर आपल्या त्वचेला योग्य पोषण मिळालं नाही तर आपली त्वचा कमजोर होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. या सुरकुत्यांमुळे आपण कमी वयात म्हातारे दिसू लागता. अक्रोडच्या नियमित सेवनानं आपल्या त्वचेचं योग्य पोषण होतं आणि त्यावर सुरकुत्या येण्यास प्रतिबंध होतो. अक्रोडमध्ये असणाऱ्या मेटाबॉलिझम तत्वामुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढत असतं. असे ऑक्सिजनयुक्त रक्त आपल्या त्वचेच्या कोशिकांपर्यंत पोहोचल्यानं आपल्या त्वचेला नवीन ऊर्जा मिळते, ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार दिसू लागते आणि त्वचेचे आरोग्य सुद्धा सुधारते. केसांच्या योग्य पोषणासाठी सुद्धा अक्रोड महत्वपूर्ण भूमिका बजावतात. जर आपले केस कमजोर होऊन ते तुटण्याचे किंवा गळण्याचे प्रमाण जास्त असेल तर आपण अक्रोडचं नियमित सेवन करायला हवं. अक्रोडच्या सेवनानं अकाली केस पांढरे होण्यापासून सुद्धा आपले संरक्षण होते. मित्रांनो, आतापर्यंत आपण अक्रोड खाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेतलं, पण प्रमाणापेक्षा जास्त अक्रोड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास नुकसान सुद्धा होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त अक्रोडचं सेवन केल्यानं आपल्या पचन संस्थेचं कार्य बिघडतं. त्यामुळे आपल्याला मळमळ आणि प्रसंगी उलटी सुद्धा होते. या गोष्टी टाळण्यासाठी योग्य प्रमाणातच अक्रोडचं सेवन केलं पाहिजे. अति प्रमाणात अक्रोडच्या सेवनानं त्यातील कठीण प्रोटीन पचवणं आपल्या शरीरास अवघड
जातं, ज्यामुळे आपल्याला जुलाब सुद्धा होऊ शकतात. अक्रोडचं जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या जठरातून स्त्रवणाऱ्या हायड्रोक्लोरिक आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. अक्रोडच्या अतिसेवनानं अपचन होऊन आपल्या पोटामध्ये गॅस निर्माण होतो. मित्रांनो, काही लोकांना अक्रोड मधील काही घटकांची ॲलर्जी असते. अक्रोड खाल्ल्यावर ज्या लोकांच्या त्वचेवर पुरळ किंवा डाग दिसून येतात, अशा लोकांनी अक्रोड टाळले पाहिजे. अक्रोड खाल्ल्यानंतर जर अशी लक्षणे दिसली तर आपण आपल्या डॉक्टरांशी जरूर संपर्क साधावा. आता पाहूया अक्रोड विषयी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. यातील पहिला प्रश्न आहे, अक्रोड कसे खाल्ले जातात? मित्रांनो, आपण दिवसभरात कधीही अक्रोड खाऊ शकता, पण योग्य वेळी योग्य प्रमाणात अक्रोड खाल्ल्यास त्यापासून मिळणारे चांगले परिणाम कितीतरी पटींनी वाढतात. वजन कमी करण्यासाठी 30 ग्रॅम अक्रोड सकाळी उपाशी पोटी खावेत. गरोदर स्त्रियांनी 50 ग्रॅम अक्रोड रात्री दुधाबरोबर खावेत. मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी बदाम आणि अक्रोड एकत्रित खावेत. बळकट हाडांसाठी 1 ग्लास दुधाबरोबर 30 ग्रॅम अक्रोडचे सेवन करावे. दुसरा प्रश्न आहे, एका दिवसात जास्तीत जास्त किती अक्रोडचं सेवन करावं? मित्रांनो, अक्रोडचे योग्य लाभ मिळवण्यासाठी त्याचे प्रमाणातच सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे एका दिवसात 30 ते 50 ग्रॅम पेक्षा जास्त अक्रोड खाऊ नयेत. एकाच वेळी 30 ग्रॅम अक्रोड खाण्यापेक्षा ते सकाळी आणि संध्याकाळी विभागून खावेत. पुढचा प्रश्न आहे, अक्रोड कोणी खाऊ नयेत? मित्रांनो, अक्रोड मधील एखाद्या घटकाची जर आपल्याला ॲलर्जी असेल तर आपण अक्रोड अजिबात खाऊ नयेत. अक्रोड खाल्ल्यानंतर जर आपल्या त्वचेवर पुरळ येत असेल किंवा आपल्या त्वचेला खाज सुटत असेल तर अक्रोड न खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. गरोदर स्त्रियांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अक्रोडचं सेवन करावं. किडनीचे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी अक्रोडचे सेवन करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देण्यात येणाऱ्या उपायांपैकी कोणतेही उपाय करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.